नमस्कार. आपल्या हक्काच्या आणि आपुलकीच्या लक्ष्य कट्ट्यावर मी वैष्णवी लोकरे आपले स्वागत करते. तर आज आपल्या सोबत आहेत पेन्सिल चित्रकार डॉक्टर DR चोपडेकर सर. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? मी व्यवसायाने डॉक्टर आहे. गेली 30 वर्षापासून मी डॉक्टरकी करतोय. परंतु डॉक्टरकी माध्यमातून फक्त आपलं 1000-2000 कुटुंबच आपल्याला ओळखत होते. परंतु अजून आपलं काहीतरी लौकिक मिळवण्याकरता काहीतरी आपल्या आतून मी एक चित्रकला शोधली. तर मी काही प्रशिक्षित चित्रकार नाही, फक्त शालेय जीवनात जे मला प्रशिक्षण होतं त्या माध्यमातूनच मी पेन्सिल हा विषय घेऊन व्यक्तिरेखा कागदावर रेखाटायला सुरुवात केली. 1 ड्रॉइंग केलं, 2 ड्रॉइंग केले, 10 ड्रॉइंग केले, 100 केले, 1000 केले, असे मी आजवर 4000 पेन्सिलीने व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहे. आणि रेखाटलेल्या व्यक्तिरेखा घरात ठेवून काही उपयोग नाही, तर मग मी त्याचं एक दालन सारखं तयार केलेलं आहे. तर मी 1000 ते 1500 चित्रांचं एक फिरतं दालन तयार केलेलं आहे. कला दालन, मी त्याचं नाव आबासाई धाम असं ठेवलेलं आहे. आणि या दालनाचं मी अजून स्थिर एक जागेने जिल्ह्यात मी जवळजवळ आजपर्यंत 75 प्रदर्शनं केलेली आहेत. त्याच्यात 10 ते 15 प्रदर्शन नाशिक शहरात मोठे केलेले आहेत. आणि बाकी इतरत्र ग्रामीण भागामध्ये, म्हणजे मी दिंडोरी तालुका असो, नेपाळ तालुका असो, तर नाशिक जिल्ह्यात अशा मी 68 प्रदर्शनं केलेली आहेत. ते छोट्या स्वरूपाचे होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक कलेचा नमुना सादर करायचा आणि प्रेरणा निर्माण होते की आपण असं करू शकतो. आणि आपण कमर्शियल म्हणून या क्षेत्रात काम करत आहात की एक आवड म्हणून करत आहात? नाही, फक्त आवड म्हणून. आवडीतून मी चित्र रेखाटन करतो. आणि जे प्रदर्शन मी सादर केलेले आजपर्यंत, तर ते सगळे मी मोफत प्रवेश लोकांना सर्वांसाठी खुले ठेवलेले. आपण या क्षेत्रात किती वर्षापासून काम करत आहात? मी 2008 पासून ड्रॉइंग करायला सुरुवात केलेली आहे. तर त्या अनुषंगाने मी दररोज एक सकाळी ड्रॉइंग कुठल्याही व्यक्तीचं रेखाटन करायचं हा माझा नेहमीचा संकल्प आहे. गेल्या 15 वर्षात मी असं दररोज एकही दिवस काढा नाही. फक्त कोरोना काळात वगैरे थोडाफार गॅप पडला, परंतु मी दररोज एक ड्रॉइंग करतो. सर, तुम्ही काही रेखाटलेली चित्र ती आम्हाला दाखवाल का? माझ्या चित्रांमध्ये मी संत, महंत, नेते, अभिनेते, गल्ली ते दिल्ली सगळे रेखाटन केले. त्यातून मी काही तुम्हाला दाखवतो. व्यक्तिरेखा. महात्म्यांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्योत्तर भारतातले सगळे नेते मी केलेले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटलं तर नेल्सन मंडेला आहेत. नीताताई अंबानी, मुकेश अंबानी, प्रत्येक क्षेत्रातील विविध लोकांचे मी रेखाटन केलेले आहे. आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब, आपले गडकरी साहेब, लोकसभा नेते, आपले नाशिकचे आवडते भुजबळ साहेब. त्यानंतर महात्म्यांमध्ये मी सिंधुताई सपकाळ, स्पोर्ट्स मध्ये मी सचिन तेंडुलकर खेळाडू होते. नंतर आपले नाशिकचे साबरमला एक्सप्रेस कविता राऊत, अण्णा हजारे साहेब, आपली योगीजी, शरद पवार साहेब, असे विविध प्रकारचे ड्रॉइंग केलेले आहेत. खूपच सुंदर सर. आपण खूप छान प्रकारे एक पेन्सिल व्यक्तिरेखा चित्र आपण खूप सुंदर काढले आहेत. तर आपण यापुढे काय करणार आहात? आता हे पेन्सिलचं कला दालन या स्वरूपातून मला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीपर्यंत माझे दालन मला चालवायचं आहे. परंतु असं फिरून वगैरे मला काही चांगली स्पॉन्सरशिप मिळाली तर या माध्यमातून मी एक स्थायिक आपल्या नाशिकचं नाव लौकिक करण्याकरता आपण एक इथे मोठं कलादालन करायचा माझा मानस आहे. त्याकरता जे मला काही कोणी असे
ट्रस्टी म्हणून मी एक रामकृष्ण शंकरशेठ सोनार या नावाने माझी एक ट्रस्ट स्थापन केली वडिलांच्या नावाने, तर त्या माध्यमातून मी ते कार्य करणार आहे. धन्यवाद सर. आमच्या लक्ष न्यूज कडून तुम्हाला आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.